श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 29 जून वटपौर्णिमेला करू नका चुकून ही 10 कामे, त्याचे भोगावे लागेल खूप वाईट परिणाम. त्यासाठी प्रत्येकाने हे नेम जे आहे तर ते पाळायचे आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक ग्रंथानुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्याने सुखी वैवाहिक जीवन मिळते. यासोबत तुमच्या पतीला दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देखील मिळतो. कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जाते. या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीला दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रताचे काही खास नियम आहेत जे पाळल्याने वैवाहिक जीवनात आनंदी बनू शकते. असे मानले जाते की ज्या महिला या सर्व नियमांचे पालन करतात आणि भक्तीने पूजा करतात त्यांचा आनंद सौभाग्य प्राप्त होते. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या असतात. वटपौर्णिमेला प्रत्येकजण पतीच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. त्या दिवशी उपवास करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थनाही करत असतात. वटपौर्णिमेला बऱ्याच जणांकडून काही चुका होत असतात. त्या चुका केल्याने आपण जे व्रत केलेले आहे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही, कारण की आपल्याकडं न कळत काही चुका होत असतात. त्या चुकाचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळे कोणत्या ह्या चुका आहेत ज्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाहीत. त्या चुका केल्याने खूप असे वाईट परिणाम होतात आणि आपल्या पतीला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येतात आणि त्याचे आपल्याला खूप असे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये कोणत्या 10 कामे आहे ते आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत. उपवास नेहमी मनात शुद्ध भावनेने पाळला पाहिजे, तरच त्याचे संपूर्ण फायदे मिळतात. म्हणूनच कोणत्याबद्दलही द्वेष किंवा राग मनात ठेवू नका. वटसावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यामध्ये काळा, निळा आणि पांढऱ्या रंगाचे रंग वापरू नयेत. उदाहरणार्थ या रंगांच्या बांगड्या, साडी, टिकली याचा देखील वापर करू नये, कारण की शुभ कार्याला या रंगांना महत्त्व दिले जात नाही. हे रंग अशुभ मानले जातात. बघा, काळा रंग हा देखील अशुभाचे प्रतीक आहे, शनीचं प्रतीक आहे आणि पांढरा रंग हा सौभाग्याचा प्रतीक नाही. त्यामुळे आणि गर्द रंग हे कोणत्याही पूजेला कोणत्याही शुभ कार्याला आपण घालत नाही. त्यामुळे या रंगांच्या बांगड्या, टिकल्या, मेकअप करताना किंवा पूजेला साड्या चुकूनही नेसू नका. खोटे बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये किंवा कोणाचे नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नयेत. दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी. पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नये. याविषयी वटसावित्री व्रताच्या दिवशी तामसिक पदार्थ देखील आपल्याला टाळायचे आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाही. या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. घरातील कुणालाही अपशब्द बोलायचे नाही किंवा आपल्याला घरामध्ये तामसिक पदार्थाचं सेवन देखील करायचं नाही. घरामध्ये चिकन, माशी, अंडी ह्या वस्तू देखील आपल्याला सेवन करायचे नाही. याचं देखील आपल्याला पालन करायचं आहे. काळे किंवा निळे पांढरे कपडे पूजेच्या वेळी किंवा उपवासाच्या दिवशी काळे, निळे किंवा पांढरे कपडे तसेच या रंगाच्या बांगड्या किंवा टिकली घालणे अशुभ मानले जाते. याऐवजी लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरं काम असं आहे, गर्भवती महिलांनी फेऱ्या मारणे. गरोदर महिलांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा, फेऱ्या मारणे आणि वडाची ओटी भरणे टाळावे. त्यांनी फक्त झाडाची कोरडी पूजा करावी. हा देखील नेम गर्भवती महिलांनी पाळायचा आहे. तपशी वादविवाद व्रताच्या दिवशी आपल्याला पतीसोबत किंवा घरातील कोणासोबत वाद करायचा नाही. पतीशी देखील वादविवाद घालायचा नाही. राग व्यक्त करणे किंवा भांडण करू नये. मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. चौथी गोष्ट म्हणजे तामसिक आहार. या दिवशी कांदा, लसूण किंवा मांसाहारी अन्न खाणे पूर्णपणे टाळायचे आहे. घरामध्ये कांदा, लसूण वर्ज्य पदार्थ, चिकन, मटण, माशी, अंडी हे देखील टाळायचे आहे. उपवास असताना सात्विक अन्न आणि फळाचा आहार समावेश करावा. घरामध्ये किंवा घरातील व्यक्तींनी देखील मांसाहार या दिवशी करू नये. खोटे बोलणे किंवा निंदा करणे
दिवसभर आपल्याला टाळायचं आहे. दिवसभर खोटं बोलणे, कोणाचे अपमान करणे किंवा कोणाबद्दल वाईट विचार मनात आणणे टाळावे. आपल्याला उघड्या पायाने जाणे, वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जाताना किंवा प्रदक्षिणा घालताना चप्पल किंवा बूट घालून आपल्याला पूजा करायची नाही. चप्पल, बूट साईडला काढून आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. विनाकारण झाडाची फांदी तोडू नका. वटवृक्षाची पूजा करताना किंवा प्रदक्षिणा घालताना झाडाच्या फांद्या तुटणार नाहीत किंवा झाडाला इजा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बरेच जण घरामध्ये फांदी तोडून आणून मग त्याची पूजा करत असतात. असं करू नका. 5 मिनिटं उशीर होऊ द्या, पण आपल्याला तिथे जाऊन वडाच्या झाडाची पूजा जी करायची आहे. वडाच्या झाडाचं फांदी तोडून झाडाला इजा चुकूनही करू नका. पूजा अपूर्ण सोडणे या दिवशी टाळायचं आहे. कितीही अर्जंट काम येऊ द्या, पण पूजा पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. नाहीतर मध्येच तुम्ही पूजा सोडून खूप महत्त्वाचं काम आहे आणि तुम्ही जाऊन येताल, असं करू नका. पूजा पूर्ण करा आणि मग तुम्ही जा. पूजा आणि कथा ऐकल्याशिवाय किंवा आरती केल्याशिवाय उपवास सोडू नये. कडक उपवास किंवा अति खाणे, जर प्रकृती ठीक नसेल तर कडक उपवास करू नका. तब्येतीला झेपेल असा उपवास तुम्ही करायचा आहे. फळे किंवा दूध घेऊन उपवास करावा. तसेच अति तळलेले किंवा साबुदाण्याचे जड पदार्थ खाणे टाळावे. गर्भवती महिलांनी चुकूनही उपवास या दिवशी करायचा नाही. त्याचप्रमाणे नकारात्मक विचार या दिवशी आपल्या दिवसभर करायचा नाही. दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता ठेवणे. व्रत करताना केवळ पतीच्या दीर्घ आयुष्याच्या आणि सुखी संसाराची सकारात्मक प्रार्थना करावी. हा देखील नेम आपल्याला पाळायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी शारीरिक संबंध आणि आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन हे करायचे आहे. उपवास आणि पवित्र सण असा हा आहे, तर या दिवशी या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी चुकूनही वडाच्या झाडाची पूजा ही करू नका. त्यांनी फक्त मनामध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि उपवास हा करायचा आहे. वडाच्या झाडाची पूजा ही चुकूनही त्यांनी करायची नाही. सुतक, विटाळ असेल तर चुकूनही आपल्याला वडाच्या झाडाची पूजा ही करायची नाही. 10 दिवस किंवा 15 दिवस झाल्याशिवाय सुतक फिटत नाही. विटाळ देखील 10 किंवा 13 दिवस असतो, त्यामुळे त्यांनी फक्त उपवास करायचा आहे. वडाच्या झाडाची पूजा ही आपल्याला या ह्याच्यामध्ये सुतक विटाळमध्ये आहे, तर ती चुकूनही करायची नाही. अशा गोष्टी ज्या बारीक सारी गोष्टी आहे त्याचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे. ह्या गोष्टींचं जर आपण नित्य पालन केलं तर वडाच्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. किंवा आपण ह्या गोष्टी जर टाळल्या नाही तर आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही आणि त्याचे खूप असे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतील. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या आवर्जून टाळायच्या आहेत. पतीशी वादविवाद, गर्भवती महिलांनी काळे निळे कपडे परिधान करायचे नाही, खोटे बोलणे, तामसिक आहार घ्यायचा नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला करायचे आहे. विनाकारण वडाच्या झाडाला इजा देखील करायची नाही. नकारात्मक विचार करायचे नाही. तब्येतीला झेपेल असाच उपवास आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे हे जे 10 कामे आहेत तर हेच आपल्याला पाळायचे आहे आणि हे जर पाळले नाही तर त्याचे खूप असे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे वटपौर्णिमेला चुकूनही करू नका ही 10 कामे, नाही त्याने भोगावे लागेल खूप वाईट परिणाम. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.